राजन पाटलांना मोहोळमध्येच दणका. 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे झाल्या नगराध्यक्ष. शिंदेंच्या भाषणातली क्लिप का होते व्हायरल. राज्यात आज 288 नगर परिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. यातले काही निकाल चर्चेचे विषय ठरतायत. असाच एक निकाल मोहोळ नगर परिषद निवडणुकीचा आहे. मोहोळमध्ये राजन पाटलांना यंदा चांगलाच दणका बसलाय. कारण मोहोळ नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला जोरदार धक्का दिलाय. शिवसेना उमेदवार सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा 170 मतांनी पराभव करत नगराध्यक्ष पदाची खुर्ची मिळवली आहे. हा विजय भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासाठी मात्र मोठा धक्का मानला जातोय. घडलं असं की अनगरच्या निवडणुकीपासून राजन पाटलांच्या नावाची महाराष्ट्रभर चर्चा झाली. अनगरमध्ये त्यांच्या विरोधातल्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी केलेल्या आरोपांमुळेही राजन पाटलांवर मोठी टीका झाली होती. पण आता त्याच राजन पाटलांना मोहोळमध्ये मोठा दणका बसलाय. कारण मोहोळमध्ये अवघ्या 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे या महिला उमेदवारानं राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव केलाय. मोहोळ नगर परिषदेच्या 20 जागांपैकी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं 9 जागा जिंकल्यात. तर नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सिद्धी वस्त्रे यांचा विजय झालाय. भाजपच्या शीतल क्षीरसागर यांना पराभूत करून त्या महाराष्ट्रातल्या सर्वात तरुण नगराध्यक्ष ठरल्यात. सर्वांनी जे मला संधी दिली ती त्यासाठी एवढा मोठा विजय उत्सव आम्ही करतोय. आम्ही सर्व इतके आनंद झालाय आम्हाला की ज्यांनी ज्यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्या टीकेवर मात म्हणजे आमचा विजय. खरं तर कमी वयाच्या नगराध्यक्ष म्हणून तुमची निवड झालेली आहे आणि कशा पद्धतीने यापुढचा कारभार आपण करणार आहात काय? रमेशजी बाळस्कर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कोणती पार्टी न बघता आम्ही सर्व कामे सॉल्व्ह करू. खरं तर मोठ्या सभा झाल्या, तुमच्यावर सुद्धा टीका झाली, मात्र तुम्ही कामातून उत्तर दिल्याचं पाहायला ते काय भावना आहे? आमचं जे काही उत्तर असेल ते आम्ही कामातूनच देऊ. थेट भाजपला आणि राजन पाटलांना पराभूत केल्यामुळं शिंदेंच्या शिवसेनेचं बळ मात्र चांगलंच वाढलंय. तर दुसरीकडे या निकालामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा आहे. शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष करत विजय साजरा केलाय. हा विजय आगामी राजकीय समीकरणांसाठी सुद्धा महत्वाचा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. एकूणच अनगरच्या निवडणुकीत घडलेल्या सगळ्या राजकीय घडामोडींमुळे राजन पाटील यांची मोहोळमध्ये मोठी दहशत असल्याचं म्हटलं जात होतं. राजन पाटलांचा लेक बाळराजे पाटील यांनी अनगरच्या विजयानंतर अजित पवारांना चॅलेंज केलं होतं. तो व्हिडिओ त्यावेळेला कमालीचा व्हायरल झाला होता. त्यानंतर राजन पाटलांना माफीही मागावी लागली होती. पण त्यानंतर आणखी एका गोष्टीची चर्चा झाली. ती गोष्ट म्हणजे एकनाथ शिंदेंच्या मोहोळमधल्या भाषणाची. निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोहोळमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्या सभेत त्यांनी भाजपचे माजी आमदार राजन पाटील यांना थेट इशारा दिल्याचं म्हटलं जात होतं. मोहोळ तालुक्यात दादागिरी खपवून घेतली जाणार नाही अशा शब्दात शिंदेंनी थेट तंबी दिल्याचं पाहायला मिळालं होतं. हाच इशारा राजकीय वातावरण तापवणारा ठरला होता. आणि आता निकालही शिंदेंच्या बाजूने लागल्यानं या भाषणाची चांगली चर्चा होते. या ठिकाणी राजन पाटील माजी आमदार यांनी जंग पछाड मोहोळ शहरामध्ये त्यांची सत्ता आली पाहिजे याच्यासाठी आमदारांची फौज उभा केली, मंत्र्यांची फौज उभा केली आणि धनशक्तीच्या जीवावर या ठिकाणी मोहोळ शहरातल्या जनतेला आम्ही चिरडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती. पण धनशक्तीवर जनशक्तीने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे आणि त्यांना मोहोळ शहरातल्या मतदारांना दाखवून दिलेला आहे की तुम्हाला मोहोळ शहरातली जनता कदापिही स्वीकारत नाही. एकूणच मोहोळ तालुक्यात शिंदेंच्या शिवसेनेचा हा विजय सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात नवी दिशा देणारा ठरू शकतो असं सध्या राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. तसंच महायुतीतले अंतर्गत कलह सुद्धा यामुळे वाढणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. एकूणच राजन पाटील आणि मोहोळच्या या राजकारणाबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी लोकमत पाहत राहा.